नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। मित्रांनो, आरटीई प्रवेश प्रक्रिया 2026-27 साठीची पहिली निवड यादी जाहीर झालेली आहे आणि अनेक विद्यार्थ्यांची या पहिल्या सोडतीत निवड झाली आहे। ज्या मुलांचे नाव पहिल्या यादीत आले नाही, ज्यांना मेसेज आला नाही किंवा ज्यांचे नाव वेटिंग लिस्टमध्ये खूप मागे आहे, अशा पालकांचे काय? त्यांना संधी मिळणार का? दुसरा राऊंड नक्की कधी आणि कसा होणार? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे गणित मांडणार आहोत। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की सध्या नेमकी परिस्थिती काय आहे। तुम्ही आरटीईच्या अधिकृत वेबसाईटवर गेलात तर उजव्या कोपऱ्यात तुम्हाला आरटीई 2026-27 स्टेटस नावाचा पर्याय दिसेल। यावर क्लिक केल्यावर तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याची रिक्त जागांची आणि अर्जांची माहिती मिळते। उदाहरण म्हणून आपण अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार करूया। तिथे 348 शाळांमध्ये 3765 जागा उपलब्ध होत्या, ज्यासाठी 9243 अर्ज आले होते। पहिल्या यादीत 3641 मुलांची निवड झाली आहे, म्हणजेच अजूनही तिथे काही जागा रिक्त आहेत। अकोल्याचे उदाहरण घेतले तर 185 शाळांमध्ये 2056 जागा होत्या आणि 2018 मुलांची निवड झाली आहे। ही आकडेवारी पाहिली तर लक्षात येईल की अजूनही पूर्ण जागा भरलेल्या नाहीत। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की निवड होऊनही जागा रिक्त कशा राहतात? तर याची 3 मुख्य कारणे आहेत। पहिले म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, कागदपत्र पडताळणी दरम्यान काही विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होतात। दुसरे म्हणजे बऱ्याच पालकांना मिळालेली शाळा आवडत नाही किंवा ती लांब असते, त्यामुळे ते प्रवेश घेत नाहीत। आणि तिसरे म्हणजे काही तांत्रिक अडचणींमुळे पालक वेळेत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करू शकत नाहीत। अशावेळी या रिक्त राहिलेल्या जागांवर दुसऱ्या राऊंडमध्ये प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी दिली जाते। संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर एकूण 8701 शाळांमध्ये आरटीईच्या 1,14,826 जागा उपलब्ध आहेत। यासाठी तब्बल 2,89,286 अर्ज आले होते। पहिल्या यादीत 1,05,811 मुलांची निवड झाली आहे। म्हणजेच गणित मांडले तर अजूनही जवळपास 9,000 पेक्षा जास्त जागा पहिल्या यादीनंतर रिक्त आहेत। या रिक्त जागा आणि पहिल्या राऊंडमध्ये रद्द होणारे प्रवेश मिळून एक मोठी संख्या तयार होते, जी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण आहे। दुसरा राऊंड कधी सुरू होईल हे पूर्णपणे पहिल्या राऊंडच्या प्रवेशावर अवलंबून असते। सध्या 20 एप्रिलपर्यंत पहिल्या यादीतील मुलांना मुदत दिली आहे। जर ही मुदत वाढली नाही आणि 20 तारखेपर्यंत पहिल्या राऊंडचे सर्व प्रवेश निश्चित झाले तर त्यानंतर लगेचच दुसरी सोडत जाहीर केली जाईल। ज्या विद्यार्थ्यांचे नाव सध्या प्रतीक्षा यादीत आहे त्यांना प्राधान्याने दुसऱ्या राऊंडमध्ये संधी मिळेल। आणि ज्यांना अजून SMS आलेला नाही किंवा ज्यांचे नाव वेटिंग लिस्टमध्येही नाही, त्यांनी सुद्धा घाबरून जाण्याचे कारण नाही। कारण आरटीईची प्रक्रिया साधारणपणे 3 ते 4 राऊंडपर्यंत चालते। जोपर्यंत सर्व जागा भरल्या जात नाहीत तोपर्यंत हे राऊंड सुरू राहतात। त्यामुळे शेवटच्या राऊंडपर्यंत अशा विद्यार्थ्यांना सुद्धा संधी मिळण्याची शक्यता असते। थोडक्यात सांगायचे तर 20 एप्रिलपर्यंत पहिल्या राऊंडची वाट पाहावी लागेल, त्यानंतरच दुसऱ्या राऊंडचे चित्र स्पष्ट होईल। तुम्हाला काही शंका किंवा प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन। ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि गरजू पालकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।